नमस्कार. मी प्रतापगड बोलतोय. श्रोते हो, मी प्रतापगड. मी शिवदुर्ग बोलतोय. या उपक्रमाच्या अंतर्गत या वर्षातील या महिन्याचा अर्थात ऑक्टोबर महिन्यातील हा किल्ला आहे. मी प्रतापगड बोलतोय. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेमार्फत आयोजित मी शिवदुर्ग बोलतोय या उपक्रमामध्ये मी आज तुमच्यासोबत संपर्क साधणार आहे. खर तर या शाळेचा आणि माझा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा तसा मूळचा संबंध. या शाळेचे पहिले अध्यक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी करण्यामध्ये अतिशय महत्वाचा वाटा असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या शाळेचे संस्थापक आणि शिक्षक होते. आणि याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या दिवशी होतो 19 फेब्रुवारी, त्याच दिवशी या शाळेतील शिक्षक व मुख्यापक असणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले यांचं निधन झालेलं होतं. अशा प्रकारचा एक आगळा वेगळा संबंध या शाळेचा शिवरायांसोबतचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त दर महिन्याला आपल्या समोर शिवदुर्ग सांगत आहेत शिवकथा. आणि या उपक्रमाचे नाव आहे मी शिवदुर्ग बोलतोय. आज हिस्ट्री बाय योगेश पाटील या ऍपच्या माध्यमातून मी प्रतापगड या शाळेतील शिक्षक श्री योगेश पाटील यांच्या आवाजामुळे तुमच्यासोबत संपर्क साधणार आहे. आतापर्यंत झालेल्या गडांची माहिती, कोणकोणत्या गडांनी तुमच्यासोबत संपर्क साधला हे तुम्हाला दिसत आहे. आणि याच सोबत या पुढे कोणते गड तुमच्याशी संपर्क साधतील हेही तुम्ही पाहणार आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार भवानी लखलखायला सुरुवात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी आपली भवानी लखलखात ठेवत आपला भगवा ध्वज वेगवेगळ्या ठिकाणी फडकवायला सुरुवात केली. तोरणा जिंकला, कोंढाणा जिंकला, सासवड जिंकला, पुरंदर जिंकला आणि अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक विजय मिळवत ते चाललेले होते. आणि ते सगळं पाहून आदिलशाह खदाखदा हसत होता. तो म्हणत होता, शेवटी शहाजीचं पोर ते, बघावं त्याच्या रक्तातच आहे. आणि असं म्हणून तो हसत होता, पण सोबत मनात हाही विचार करत होता की या शिवबाला कुठल्याही क्षणी आपल्याला संपवता येऊ शकतं. दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपलं शस्त्र अन्यायकर्त्यांवर उगारायला सुरुवात केली होती. आणि त्याचंच एक उदाहरण रांजाच्या पाटलाचा चौरंगा. यानंतर कोणाची अशी ताप होत नव्हती, अशी हिंमत होत नव्हती बदामल करण्याची, परंतु त्यानंतर एकाने मात्र असा बदामल केलाच आणि त्याचं नाव होतं रंगो त्रिमल. पण लक्षात घ्या, रंगो त्रिमलने असा बदामल केल्याच्या नंतर तो सरळ धावत पळत सुटला आणि तो गेला तो स्वराज्याच्या सीमेच्या बाहेर जावळीमध्ये चंद्रराव मोऱ्यांच्या आश्रयाला. म्हणजे लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा किंवा धाक अशा पद्धतीचा होता की इथून जर एखाद्या माणसाने, एखाद्या मावळ्याने, एखाद्या स्वराज्यातील व्यक्तीने काही बदामल केला तर तो सरळ स्वराज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये जात होता. आणि यावेळी शिवाजी राजांनी एक खलिता पाठवला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांना. 9 पिढ्यांपासून या ठिकाणी राज्य करणारे चंद्रराव मोरे, त्यांना शिवाजी राजांनी ज्यावेळी 8 पिढ्यांच्या नंतर याच जावळीचे चंद्रराव मोऱ्यांचे वारसदार हे ज्यावेळी निर्वंशिक झालेले होते,
त्यावेळी एका यशवंतराव नावाच्या मोऱ्यांच्या खानदानातील एका व्यक्तीला त्या ठिकाणी त्या पदावर बसून त्याला चंद्रराव हा किताब देण्यात आला आणि शिवाजी राजांनी त्याला गादीवर बसवला आणि राजांनी त्याला खलिता पाठवला. आमच्या स्वराज्याचा गुन्हेगार रंगोत्रिमल तुमच्याकडे आश्रित म्हणून आला आहे. त्याला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा जावळी संपू. म्हणजे आजच्या काळात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर भारताच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना तिथल्या पंतप्रधानांना पत्र पाठवण्यासारखं, मेल करण्यासारखं किंवा कॉलवर बोलण्यासारखं आहे की आमच्या देशातील गुन्हेगार दाऊद इब्राहिम हा तुमच्या देशामध्ये आश्रित म्हणून आला आहे. त्याला आमच्या स्वाधीन करा, अन्यथा पाकिस्तान संपू. ही धमक होती शिवाजी राजांची. पण चंद्रराव मोरे मात्र शिवाजी राजांनी दिलेल्या जे काही त्यांनी उपकार केले होते त्या उपकारावरला तो विसरला आणि चंद्रराव मोर्याने उलट खलिता पाठवला. राजे, तुम्ही कुठले राजे झालात? राजे आम्ही, 9 पिढ्यांपासून आम्ही राज्य करतोय. आणि हो, जर उद्या येणार असाल तर आजच चाल करून या. आज चंद्रराव मोरे तुमच्या स्वागतासाठी तयार आहे. आणि शिवाजी राजांनी आपली तलवार उसळली, तलवार हातामध्ये घेतली. शिवाजी राजे निघाले, चावडीमध्ये दाखल झाले. एका सायंकाळी सूर्य मावळला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवला त्यावेळी चावळीवर शिवाजी राजांचा भगवा ध्वज फडकत होता. एका रात्रीत अवघ्या 6 तासांमध्ये शिवाजी राजांनी जाळ्या जाळ्यांची, किर्र दाट वनांची, झाडा झुडपांची, दऱ्या खोऱ्यांची, दगड धोंड्यांची ही चावळी फस्त करून टाकली. आणि या ठिकाणी त्यांनी चंद्रराव मोरेला पकडला. चंद्रराव मोरेने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी राजांनी आपल्या हाताने त्याला ठार केला. पण हो, या ठिकाणी एक वेगळा प्रश्न मला तुमच्या समोर मांडायचा आहे. बघा, साधा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कैक लढाया लढल्या, पण एवढ्या सगळ्या लढायांमध्ये अनेक माणसं त्यांच्या हातून मारली गेली असतील. पण जर इतिहासात शोधायची झाली तर किती माणसं सापडतात नावासहित? 1. चंद्रराव मोरे, 2. अफजल खान, 3. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि 4. स्वतःचेच लांबच्या नात्यातील काका मुधोळचे बाजी घोरपडे. 5वं नाव सापडणार नाही. म्हणजे शिवरायांनी माणसं मारली नाहीत असं नाही, परंतु शत्रूच्या सुद्धा जगण्याचा विचार करणारा हा माणूस होता. मानवी हक्क आयोग, मानवी जीवनाचा आयोग, मानवी जीवन जगण्याचा अधिकार देणारा मानवी हक्क आयोग 1948 साली जगामध्ये स्थापन झाला. पण 300-350 वर्षांपूर्वी शरण आलेल्या शत्रूला जीवदान देणारा, शत्रूच्याही जीवनाचा विचार करणारा हा राजा होता. आणि शिवाजी राजे यांनी चावडी हस्तगत केली आणि यावेळी त्यांनी एक महत्वाची बांधणी करायला सुरुवात केली आणि ती म्हणजेच भोरप्या गडावरील माझी बांधणी, अर्थात प्रतापगड. साधारणपणे 1656च्या आसपास शिवाजी राजांनी माझ्या बांधणीला सुरुवात केली असावी आणि साधारणपणे 2 वर्षांचा कालावधी घेतला. याच कालावधीमध्ये त्यांनी रायरीच्या डोंगरावर सुद्धा एका किल्ल्याची बांधणी सुरू केली होती. पण तो किल्ला बांधायला त्यांनी 17 वर्ष घेतली, कारण त्या किल्ल्याचं काम 17 वर्षांनंतर होतं. रायगड. आणि माझी बांधणी मात्र अवघ्या 2 वर्षात झाली, कारण माझं काम 2 वर्षांनंतर होतं. कोणता शत्रू आपल्यावर भविष्यामध्ये चाल करून येणार आहे, समोर येणारा भावी उमेदवार कोण असणार आहे, याचा विचार आधीच शिवाजी राजांनी केलेला होता आणि म्हणून माझी बांधणी केली. आणि यानंतर शिवरायांच्या अपेक्षेप्रमाणेच 2 वर्षांनी आदिलशाहीचा दरबार भरला. बडी बेगम बाजूला बसलेली होती.
बडी बेगम कशी काय? आदिलशहाचं काय झालं? आदिलशाह असो किंवा रंगोत्रीमल, दोघांच्याही बाबतीमध्ये इतिहासात एवढीच नोंद आढळते. एके दिवशी रंगोत्रीमल अचानक मेला किंवा एके दिवशी आदिलशहा अचानक मेला. अचानक मेला याचा अर्थ काय? तर त्या काळातील लोकांना हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक असे शब्द माहित नव्हते, म्हणून अचानक मेला. म्हणजे लक्षात घ्या, शिवाजी राजांचा दरारा अशा पद्धतीचा होता की दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहिलेला माणूस शिवरायांच्या नुसत्या धसक्याने मरण पावत होता. इकडे बडी बेगमने विडा ठेवला आणि विचारला, कौन पकड के लाएगा उस सिवा को? कोणी पुढे येणार? दरबार एकदम शांत, चढी चुप गप्प. तिने पुन्हा विचारला, क्या मेरे दरबार में एक भी ऐसा माइका लाल नहीं जो उस सिवा का बंदोबस्त कर सके? पण अजूनही दरबार शांतच. तिला समजेना सुधरेना काय करावं ते. मानहानी होते, नाचक्की होते. तिने पुन्हा एकदा प्रश्न विचारला, क्या मेरे दरबार में एक भी ऐसा माइका लाल नहीं जो सिवा का बंदोबस्त कर सके? अजूनही सगळ्यांच्या मानाखाली झुकलेल्या होत्या. आणि त्याच वेळी बडी बेगमच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिला, या खुदा, या अल्लाह, येस, त्या शिवाने दोन चार यशाची पावलं काय टाकली तर आदिलशाहीच्या मातब्बर सरदारांनी माना खाली घातल्या. मला वाटतं आता आदिलशाहीचं भविष्य सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. पण माघार घेऊन चालणार नव्हतं. तिने पुन्हा प्रश्न विचारला, क्या मेरे दरबार में? आणि इतक्यात उठला अफजल खान. अफजल खानाने आवाज दिला, मैं लाऊंगा सिवा को. तो पुढे आला आणि त्यानं विडा उचलला आणि निघाला अफजल खान. शिवाजी राजांना पकडण्यासाठी निघाला आणि जाता जाता शिवाजी राजांनी आपला राजगड सोडला आणि शिवरायांनी प्रतापगड जवळ केलेला आहे. पुण्यावरून निघाले, राजगड वरून निघाले आणि पुण्यावरून राजगड करून निघालेले आणि शिवापूर, नसरापूर, मांडरदेव, वाई, पाचगणी करत किल्ले प्रतापगड पर्यंत येऊन पोचले. येस, याच याच कारणासाठी प्रतापगड बांधलेला होता. जाळी म्हणजे काय? जावळी म्हणजे काय? किर्र दाट वनांची, झाडा झुडपांची, गडकोटांची, गडखिंडींची, डोंगर तऱ्यांची, दऱ्या खोऱ्यांची जावळी. ज्या ठिकाणी एखाद्या प्राण्याला स्वतःच घर वापर सापडणार नाही अशा ठिकाणची जावळी. आणि या जावळीमध्ये आलेल्या शिवाजी राजांना पकडण्यासाठी अफजल खान निघाला. त्याने रयतेला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने मंदिरं फोडायला सुरुवात केली. त्यानं मूर्त्या, देवदेवतांच्या मूर्त्यांचा भंजन करायला मूर्ती भंजक म्हणून सुरुवात केलेली आहे. आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी मातेने दर्शन दिलं स्वप्नामध्ये. जणू काही स्वप्नामध्ये दर्शन दिलं. माहित नाही प्रसंग काय होता तो, माहित नाही वास्तवात काय घडणार होतं ते, माहित नाही वास्तवात काय घडलं होतं ते. तर अफजल खान चालून येत आहे म्हटल्यावर शिवरायांच्या अनेक मातब्बर सरदारांनी माना खाली घातल्या होत्या. तह करावा, माघार घ्यावी अशा प्रकारचे त्यांची सर्वांची वार्ता चाललेली होती. आणि त्यावेळी शिवाजी राजे अचानक एका रात्री उठले आणि एकदम आनंदात बाहेर पडले. साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष भवानी मातेने दर्शन दिलं. भवानी मातेने आशीर्वाद दिलाय, त्या अफजल खानाला मी ठार मारणार आहे आणि स्वराज्य मोठं करणार आहे. सर्वांचा आत्मविश्वास दुणावला, सर्वांचा आत्मविश्वास वाढायला सुरुवात झाली. आणि इकडे शिवाजी राजांनी अफजल खानासोबत पत्र व्यवहाराला सुरुवात केली. काय होता पत्र व्यवहार?
अफजल खानाने खलिता पाठवला. राजे शरण या, नाहीतर नाहक मारले जातात. दुसऱ्या बाजूने राजांनी खलित्यास उत्तर दिलं, अफजल खान साहेब, तुम्ही आमच्या वडिलांचे फार जुने स्नेही, तुम्ही आम्हाला आमच्या काकांचा मान, पण तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटण्याची भीती वाटते, त्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच येऊन आम्हाला भेटा. अफजल खान हसला आणि हसत हसत अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन थांबलेला आहे. माझ्या पायथ्याशी आलेला आहे. लक्षात घ्या शिवाजी राजांनी केलंय काय. शिवाजी राजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी एक शामियाना उभारला. 10 नोव्हेंबर 1659. शामियानामध्ये अफजल खान वाट पाहत थांबलेला होता. शिवाजी राजे खाली उतरायला सुरुवात झालेली होती, पण राजांनी पाहिलाच सय्यद बांडा तिथे आहे, त्यालाही बाहेर काढण्यासाठी सांगितलं. शिवाजी राजांना त्याची भीती वाटते म्हणून त्यालाही बाहेर काढण्यात आलं. आणि लक्षात घ्या शिवाजी राजांनी काय केलंय ते. राजे सरळ सरळ लढाईला उतरले नव्हते. तब्बल 60,000ची फौज घेऊन निघालेला अफजल खान, पण अफजल खानाला शिवरायांनी वाईमध्ये यायला भाग पाडलं. वाईमध्ये एवढी फौज येणं शक्य नव्हतं, त्यामुळे 45,000ची फौज मागेच राहिली. 15,000च्या फौजेनिशी अफजल खान वाईमध्ये उतरला. शिवरायांनी त्याला पसरणीच्या घाटावर यायला भाग पाडलं. पसरणीच्या घाटावर 15,000ची फौज येणं शक्य नव्हती. 13,000ची फौज मागेच राहिली. उरलेली 2,000ची फौज घेऊन अफजल खान तिथे येऊन पोहोचलेला आहे पसरणीच्या घाटावर. शिवाजीराजे गडावरून खाली उतरायला तयार नव्हते. भेट माचीवर ठरली. 2,000 पैकी 1,990 फौज मागेच राहिली. अवघ्या 10 माणसांना घेऊन तो प्रतापगडाच्या माचीवर येऊन पोहोचला. भेट शामियानामध्ये होती आणि शामियानामध्ये आता अफजल खान एकटा होता. एकटा. शिवाजी राजे खाली निघाले, खाली उतरायला लागले. पण आपण लक्षात घेऊयात शिवरायांची रणनीती काय होती ते. शिवरायांनी जिरेटोप घातला, चिलखत घातला, वाघनखे हातामध्ये घेतलेली आहेत, बिछवा लपवलेला आहे आणि दांडपट्टा हा आपल्या जिवलग सख्याच्या हाती, जीवा महालेच्या हाती देऊन टाकला आणि शिवाजी राजे निघाले. लक्षात घ्या आयुष्यामध्ये जर एखादी लहान सहान परीक्षा द्यायची असेल तर एखादी लहानशी तयारी, एखाद्या रात्रीची तयारी, थोड्या वेळापुरताचा अभ्यासाचा विषय असतो, तो पूर्ण होऊन जातो. एखाद्या मोठ्या परीक्षेला उतरायचं असेल, स्पर्धा परीक्षेला उतरायचं असेल, स्कॉलरशिप असेल, एमपीएससी असेल, युपीएससी असेल, एनडीएची परीक्षा असेल, कोणतीही मोठीच परीक्षा असेल, त्या ठिकाणी उतरण्यासाठी पहिल्यांदा तो शत्रू काय आहे ते माहित करून घ्यावं लागतं. नेमका परीक्षेचा प्रकार काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत, काय येणार आहे याचा अंदाज घ्यावा लागतो आणि शिवाजी राजांनी नेमकं तेच केलं. त्यांनी अफजल खानाचा पूर्ण अभ्यास केला. अफजल खान उंच किती आहे, अफजल खान धिप्पाड किती आहे, तो उंचीला कितपत येतोय, आपल्या हात त्याच्यापर्यंत किती लांबपर्यंत पोहोचताय, त्याला आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याला मिठी मारू शकतो, आपलं डोकं त्याच्या शरीराच्या कुठपर्यंत जाऊ शकतं, त्याचा पूर्ण भूगोल अभ्यासला, त्याचा पूर्ण इतिहास अभ्यासला. एखाद्या राजाला भेटायला गेल्यानंतर तो कशा पद्धतीने त्याला ठार करतोय, कोणाला मिठीमध्ये धरतो आणि अशा पद्धतीने दाबतो की त्याच्या छातीच्या बरगड्या मोडून पडल्या पाहिजे, तो राजा ठार झाला पाहिजे. कुणातरी धरतो, त्याच्या मानेचं हाड मोडून टाकतो, कुणावर तरी शस्त्राने घाव घालतो, असा दगाबाज असणारा अफजल खान. याला आता शिवाजी राजे भेटायला जाणार होते म्हणून पूर्ण तयारीनिशी निघाले.
कारण कारण तुम्ही एखाद्या परीक्षेला बसलात आणि त्या परीक्षेत नापास झालात तर पास होण्यासाठी दुसरी परीक्षा आहे. पण शिवराय अफजल खानाला भेटले आणि जर तिथे नापास झाले तर सरळ जीव जाणार होता. पुन्हा दुसरी संधी नाही. आणि त्यामुळे शिवाजीराजे पुढे आले नाहीत. शिवरायांनी शामियानामध्ये प्रवेश केला. समोर अफजल खान उठून उभा राहिला. आओ शिवाजी राजे, हमारे गले लग जाओ. शिवराय हसले. दोन्ही बाहू फैलावले. पण दोन्ही बाहूंच्या मुठी मात्र बंद होत्या. झाकली मूठ वाघनखांची. अफजल खानाने 2 पावलं पुढे टाकली. शिवाजी राजांनी 2 पावलं पुढे टाकली. अफजल खानाने 1 पाऊल पुढे टाकलं. शिवाजी राजांनी 1 पाऊल पुढे टाकलं. दोघे एकमेकांकडे पाहत होते. नजरेला नजर देत होते. स्मित हास्य करत होते. एकमेकांवर स्तुती सुमन उधळत होते. पण दोघांनाही जाणीव होती ती दोघांच्या शब्दांकडे न पाहता समोरच्या नजरेकडे पाहायचंय. कारण शब्द खोटे बोलू शकतात. हास्य खोटे असू शकते, परंतु ती नजर मात्र खोटी असू शकत नाही. आणि शिवाजी राजांनी पाहिलं आणि शिवाजी राजांनी दगा ओळखलेला आहे. पण जवळ गेलेत, आलिंगन द्यायला सुरुवात झाली आणि अचानक त्यानं दगा द्यायला सुरुवात केली. अफजल खानाने शिवरायांची मान पकडली आणि मान पकडून त्यांच्या पाठीवरती खंजिराचा जोरदार वार केला. वार झाला, अंगरखा फाटला. राजांनी मूठ उघडली, वाघनखं मारली. सर्रकन आवाज आला, दगा. अफजल खान खाली कोसळला. तसाच बाजूने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने पाहिलं आणि सोबत सय्यद बंडाने पाहिलं. सय्यद बंडा समोर आला. त्याने वाऱ्याच्या वेगाने शिवरायांकडे झेप घेतली. जिवा महालेने उलट घाव घातला आणि जिवा महालेने त्याचा हात उडवून लावला. सय्यद बंडा मारला गेला. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी समोर आला. कृष्णाजीला शिवाजी राजांनी घाव घातला, त्याला ठार मारला आणि त्यानंतर राजे गडाकडे वरच्या बाजूला निघाले. इकडे 10 मावळे शिवरायांच्या सोबत होते. 10 माणसं अफजल खानच्या सोबत होती. दोघांमध्ये लढाईला सुरुवात झाली. पण माणसांची पारख किती जबरदस्त असते. शिवरायांच्या सोबत आलेल्या एकाही माणसाला खरचटलं सुद्धा नाही. पण अफजल खान सोबत आलेला एकही माणूस खाली गेला नाही, सरळ वरती. इकडे अफजल खान अजून जिवंत होता. तो तसाच उठला, बाहेर निघाला, हाताची पोटाची जखम दाबली, बाहेर निघाला, पालखीत जाऊन बसला. त्याच्या माणसांनी पालखी उचलली. भोई धावायला लागले आणि तेवढ्यात आमचा संभाजी कावजी कोंढाळकर पुढे सरकला. त्याला घाव घातला आणि तसा घाव घातला, भोयांचे पाय कापले गेले, पालखी खाली पडली. त्याला बाहेर काढला, त्याचं डोकं धरलं आणि एखाद्या देवीला बोकड कापावं तसा अफजल खानाचा गळा चर 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 कापून काढला. त्याच्या देहाचे 2 तुकडे झाले. आणि यानंतर शिवाजी राजांनी गडावर पोचल्यानंतर 3 तोफांचे बार केले. इकडे लक्षात येणार खाली असणाऱ्या लोकांना की नेमके तोफांचे बार झालेत कशासाठी. इतक्यात आजूबाजूला असणाऱ्या जंगलामधून धडाधड माणसं खाली पडली, माणसं खाली कोसळली आणि ही कोसळलेली माणसं म्हणजेच मावळे होते. ताडकन उठून उभे राहिले, हर हर महादेवचा जयघोष सुरू केला आणि सपासप पसरणीच्या घाटावर माणसं कापायला सुरुवात केली. अफजल खानच्या सैन्याला समजेना काय झाले ते. अफजल खान जिवंत आहे की मेलाय, पकडलाय की काय झालंय, काहीच झालंय, काही समजेना. शिवाच्या आकांताई धावत पद सुटले. त्या रस्त्याने शिवाजी राजांनी आत यायला वाट दिली होती, त्या रस्त्याने धावत सुटले. पण पाहिलं तर ज्या ठिकाणी झाडं कापून त्यांना आतमध्ये यायला वाट करून दिली होती, त्याच झाडांची खोडं टाकून ती वाट बंद करून टाकलेली होती. चेक अँड मेट. खेळ संपला. आणि यानंतर शिवाजी राजे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी थांबले नाहीत. शिवाजी राजे तसेच माझ्यापासून पुढे निघाले आणि शिवाजी राजांनी अवघ्या 3 दिवसात स्वराज्य 4 पटींनी वाढवलं. हे होते शिवाजी महाराज. आणि 4 पटींनी जे स्वराज्य वाढवलेलं आहे त्यातच त्यांनी पुढचा किल्ला जिंकला होता, तो म्हणजेच पन्हाळा. तर होय, यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या सोबत जो किल्ला संवाद साधणार आहे तो असणार आहे पन्हाळा.
आणि हा संवाद होणार आहे दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी. धन्यवाद.